तो काय सांगणार त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. त्या सुरक्षा रक्षकांनी एका भाविकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मी आत्ताच आपल्या चॅनलवरूनच मला ते कळालेलं आहे. मला फोनही आलेला होता. मी या संदर्भामध्ये तिथले जे SP आहेत ग्रामीणचे बाळासाहेब पाटील त्यांना चौकशी आदेश दिलेले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि अशा पद्धतीने एका माणसाला 4-5 जण मारतायत, त्याचे कपडे फाडतायत. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भामध्ये सखोल चौकशी करा. काय झालं, का मारलं, याची चौकशी झाली पाहिजे. कारण लोक आणि हा भाविक परराज्यातला होता, मला असं कळालं. परराज्यातून लोक इथे दर्शनाला येतील तर त्या मारहाण कशामुळे झाली याची चौकशी करा आणि चौकशीअंती जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित या ठिकाणी केली जाईल. कारण एकाच जणाला 4-5 जण मिळून मारतायत हे काही फार भूषणावं नाही आहे, योग्य नाही आहे. इराणचं जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये ते इराणचे जे आहेत खोमेनी त्यांच्या निधनावर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आणि असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मोदी घाबरलेत का असं ते म्हणत आहेत? संजय राऊत काही बोलू शकतात. संजय राऊतांबद्दल आता काय बोलावं, मी नेहमी वारंवार तेच सांगतो आपल्याला की त्याच्याबद्दल काय बोलावं. ते इंटरनॅशनल फेम आहे, आंतरराष्ट्रीय हिरो आहेत आमचे राऊत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना म्हणा तुम्ही बोला म्हणा. आता त्यांना कळालं पाहिजे थोडं विषयाचं गांभीर्य. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरचा जग आहे, जवळपास ते सुरू झालेलं आहे असं दिसतं आहे. आपल्याकडूनच ते कळतं चॅनलच्या माध्यमातून. आणि अशा वेळेला काही गोष्टींना आपण थोडं टाळलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तोंड घातलंच पाहिजे का? प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलं पाहिजे का? याचं थोडंसं तरी त्याने डोकं वापरलं पाहिजे, मला असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.